हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदना's ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी अक्षर भारती नवनीत इयत्ता 9वीं पोयम 2 संत वाणी के अ और आ दोनों भाग के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम पोयम 1 कर चुके हैं। अगर आपने वो वीडियो नहीं देखा तो ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं पोयम 2 संत वाणी अ भेटी लागी जीवा के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स, जिसे लिखा है संत तुकाराम जी ने। तो पहले हम देख लेते हैं अभंगाच्या शीर्षकाचा अर्थ। श्री विठ्ठलाला भेटण्याची ओढ व्यक्त करण्यासाठी भेटी लागी जीवा म्हणजे हे विठ्ठला तुझ्या भेटीसाठी जीव तळमळतो आहे असे म्हटले आहे। हम देखते हैं कवितेची मध्यवर्ती कल्पना। विठ्ठल दर्शनाची तीव्र ओढ संत तुकाराम महाराजांनी वेगवेगळ्या दृष्टांतातून उदाहरणातून या अभंगात व्यक्त केलेली आहे। देख लेते हैं टिपास। तो संतवाणी संत कवींनी केलेली अभंग रचना पौर्णिमा शुद्ध पक्षातील चंद्राची पूर्ण गोलाकार कला चकोर जो फक्त चांदणे सेवून जगतो असा काल्पनिक पक्षी दिवाळी दीपावली प्रकाशाचा मराठी सण पंढरी श्री विठ्ठलाचे पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर तुका म्हणे संत तुकारामाची नाम मुद्रा। वाक्य प्रचावत यांचे अर्थ आस लागणे ध्यास लागणे। ते देखते हैं अभंगाचा अर्थ। तो संत तुकाराम श्री विठ्ठलाची आठवणी करताना म्हणतात, हे विठ्ठ माऊली माझ्या मनाला तुझ्या भेटीची दर्शनाची तीव्र ओढ लागली आहे। रात्र दिवस सतत मी तुझी वाट पाहत आहे। सेकंड का है चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारे चांदणे हेच जीवन असते। चांदणे सेवून तू जगतो। त्या चकोर पक्षाच्या उतावीळ मनाप्रमाणे माझे मन तुझी वाट पाहत आहे। तू माझा चंद्र व मी तुझा चकोर आहे। नेक्स्ट सासरी नांदायला गेलेली माहेर वाशीन मुलगी दिवाळी सणाच्या निमित्ताने माहेरला जायला आसुसलेली असते। त्याप्रमाणे हे विठ्ठला तू माझी माहेर आहेस। पंढरीला येण्यासाठी मी नितांत वाट पाहतो आहे। नेक्स्ट भुकलेले बाळ कधी काही खायला मिळावे म्हणून रडत आईकडे आक्रोश करते। तू माझी माऊली आई व मी तुझी बाळ आहे। विठ्ठल रूपी मातेची मी मनापासून वाट पाहत आहे। नेक्स्ट तुका म्हणे मज्ज लागलीसे भूक धावोनी श्रीमुख दावी देवा। संत तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला तुझ्या भेटीशी मला भूक लागली आहे। आता धावत ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव। तुझ्या दर्शनाची आस मला लागली है। इसके बाद दिया है पैराफ्रेज ऑफ द पोयम, जो आप रीड कीजिए वीडियो पॉज करके। मैं आपको पैराफ्रेज दिखा रही हूँ इंग्लिश में, तो आप इसे रीड कर सकते हैं अच्छी तरह से। इसके बाद हम बढ़ते हैं कृति व स्वाध्याय व उत्तरे की तरफ। इससे पहले एक छोटी सी रिक्वेस्ट, अगर आप मेरे चैनल पे पहली बार विजिट कर रहे हो या फिर मेरे चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ इसे सब्सक्राइब जरूर से कीजिए और वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों के साथ शेअर कीजिए। तो हम स्टार्ट करते हैं। पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। तो आन्सर्स आर हियर। आन्सर्स देखते हैं। वाट बघणारा कोणाची वाट बघतो? वाट बघण्याचे कारण चकोर पौर्णिमेच्या चंद्रमाची चंद्रकिरण हेच त्याचे जीवन। लेक मुलगी माहेरीची बोलावणी येण्याची दिवाळीला माहेरास जायला मिळते। भुकेलेले बाळ आईची खायला मिळेल म्हणून संत तुकाराम पांडुरंगाची श्रीमुख दर्शन पाहायला मिळावे। इसके बाद में आता है योग्य अर्थ शोधा। तो आस लागणे म्हणजे ध्यास लागणे, बाटुली म्हणजे वाट। इसके बाद हमारा आता है, हम देखते हैं शब्दार्थ पहले। तो भेटी लागी भेटींसाठी जीवा मनाला प्रणाला आस तीव्र ओढ तैसे तसे त्याप्रमाणे मुळा निमित्ताने लेकी मुलगी माहेर वाशीन वाटुली वाट पाहणे भुकेली वा भूक लागलेल्या अति खूप पुष्कळ शोक वेदनामय आक्रोश उरी उरात मनात माऊली आई माता मज मला श्रीमुख श्री विठ्ठलाचा चेहरा दावी दाखव। इसके बाद हम बढ़ते हैं कृति 2 की तरफ, तो जिसमें हमें दिया है सहसंबंध जुड़वा। तो जैसे चंद्रमा चकोर तसे दिवाळी लेक बाळ आई संत तुकाराम श्री विठ्ठल। देन है शब्द जाल पूर्ण करा। तो आंसर्स
मज लागली से भूक कोण म्हणते, संत तुकाराम कुणाला श्री विठ्ठलास म्हणते. इसके बाद में आता है पुढील शब्दांचे अर्थ लिहा. चंद्र, शशी, मन, अंतःकरण, बाळ, बालक, माऊली, आई. देन काव्य सौंदर्य. भेटी लागी जीवा लागली से आज, पाहे रात्र दिवस वाट तुझी. या पंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. संत तुकाराम महाराज पंढरीच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले आहेत. कधी एकदा श्रीमुख पाहीन असे त्यांना झाले आहे. म्हणून ते व्याकुळ होऊन आर्त शब्दांत म्हणतात की हे विठ्ठला, तुझ्या भेटीचा ध्यास माझ्या जीवाला लागला आहे. तुझ्या दर्शनासाठी माझे मन तळमळते आहे. रात्रंदिवस मी तुझी वाट पाहत आहे. नेक्स्ट. तुका म्हणे मज लागले से भूक, धाबून श्रीमुख दावी देवा. या ओळीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. संत तुकाराम महाराजांना श्री विठ्ठलाच्या भेटण्याची ओढ लागली आहे. ते म्हणतात, भुकेलेल्या बाळ जसा आईसाठी आक्रोश करतो, त्याची भूक आई शंभत असते, तशी विठ्ठल माझी माऊली आहे. मला पांडुरंगाच्या दर्शनाची भूक लागलेली आहे. हे विठ्ठला, धावत ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव. संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा. श्री विठ्ठलाचे दर्शन व्हावे म्हणून संत तुकारामाच्या मनाला ध्यास लागला आहे. त्यातील अर्थता ज्या दृष्टांताने तीव्रतेने दिसते, तो भुकेली व बाळ अति शोक करी. हा दृष्टांत मला जास्त आवडला. आईनी बाळ यांचे ममतेचे नाते येथून ठळकपणे दिसून येते. भुकेला बाळ जसा आईपाशी हट्ट धरतो, खायला द्यावे म्हणून आक्रोश करतो, तो बालकाचा भाव या दृष्टांतात स्पष्ट झाला आहे. संत तुकाराम हे श्री विठ्ठलाला विठ्ठू माऊली म्हणून साथ घालतात. आईची माया व बाळाची निरागसता हे या दृष्टांचे मर्म आहे. नेक्स्ट. चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात ते तुमच्या शब्दांत लिहा. चकोराला फक्त चांदण्याची आस असते. तो चंद्रप्रकाश सेवून जगतो. चंद्रकिरणे हेच त्याचे जीवन असते. चकोराला जशी चंद्रकिरणाची ओढ असते, त्यासाठी तो तळमळत असतो. त्या प्रकारे संत तुकारामाचे मन विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झाले आहे. संत तुकाराम महाराजांना या दृष्टांतातून हे सिद्ध करायचे आहे की चकोराला जसे चांदणे हे एकमेव गोष्ट हवी आहे, तशी मला माझी विठाई एकमेव हवी आहे. श्री विठ्ठलाच्या भेटीशिवाय जगणे निरर्थक व निरस आहे. हे तत्व संत तुकारामाने विशेषपणे अधोरेखित करायचे आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणीच्या भेटीला आसुसलेले आहात हे सांगण्यासाठी एखादा दृष्टांत वापरा व तो स्पष्ट करा. मैत्री ही अतिशय निरखळ व निर्मळ असते. मैत्रीत अपेक्षा नसते. निरपेक्ष मैत्रीचा भाव ज्यात उमटेल असा दृष्टांत म्हणजे पाऊस व धरणी. या जोडीच्या द्यावासा वाटतो. धरणीची कोणतीही अपेक्षा नसते. ती उन्हात भाजून निघते. ती फक्त पावसासाठी आतुर असते. आणि पाऊसही आभाळातून खूप ओढीने धरतीवर येतो. धरणी व पाऊस यांच्या निरपेक्ष मैत्रीतून नवीन अंकुरांचा जन्म होतो. मैत्रीतही सुसंस्कृत सृजनाची प्रक्रिया आहे. इसके बाद हमारा आता है पुढील कवितेतील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. तो फर्स्ट है कविता संतवाणी का भेटी लागी जीवा. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री संत तुकाराम. प्रस्तुत कवितेचा विषय विठ्ठल दर्शनाची असीम ओढ. प्रस्तुत कवितेतील 2 ओळीचा सरळ अर्थ तो है सासरी नांदणारी माहेर वाशिण मुलगी दिवाळी सणाच्या निमित्ताने माहेराला जाण्यास आतुरलेली असते. त्याप्रमाणे हे विठ्ठला, तू माझी माहेर आहेस. पंढरीला येण्यासाठी मी निरूपाची वाट पाहत आहे. इसके बाद हमारा आता है प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते त्याविषयी आपल्या मनात खूप ओढ असेल तर ती आपल्याला दर्शन देतेच. कवितातील आवडण्याची व न आवडण्याची कारणे. संत तुकारामांना विठ्ठल दर्शनाची आस लागली आहे. ती त्यांनी चकोर, चंद्रमा, लेक, माहेर, भुकेले बाळ, आई या दृष्टांतातून संपर्करित्या व्यक्त केली आहे. त्यामुळे हा अभंग काळजाला भिडतो. श्री विठ्ठल माऊली व आपण तिचे बाळ आहोत ही कल्पना मला भावल्यामुळे हा अभंग मला आवडतात. इसके बाद आता है प्रस्तुत कवितेचे 4 शब्दांचे अर्थ. रात्र, रजनी, दिवस, दिन, आस, ओढ, जीव, प्राण.
इसके बाद है समानार्थी शब्द लिया, माऊली आई, जीव प्राण, चंद्र शशी, मन चित्त। देन विरुद्धार्थी शब्द लिया, रात्र दिवस, पौर्णिमा अमावस्या, भूख तहान, जीवन मरण। देन लिंग बदला, माता पिता, बालक बालिका, मुलगी मुलगा, पुत्र कन्या। देन वचन बदला, रात्र रात्रि, दिवस दिवस, मन मने, सण सण। इसके बाद में आता है लेखन नियमानुसार लेखन, अचूक शब्द ओळखा, दिस इज द अचूक वन। दिवाली, श्रीमुख एंड पूर्णिमा। उसके बाद में आता है पुढील विराम चिन्हे ओळखा, तो दिस वन इज पूर्ण विराम एंड दिस वन इज स्वल्प विराम। अब हम बढ़ते हैं पाठ आ की तरफ। कवितेची मध्यवर्ती कल्पना, आप वीडियो पॉज कीजिए और देखिए। इसके बाद में सेंट्रल थीम ऑफ द डिवोशनल पोयम। इसके बाद हमें दिया है टिप्पा, इमारत, वारकरी संप्रदायाची देऊळ, ज्ञानदेव संत ज्ञानेश्वर माऊली, नामा संत नामदेव महाराज, जनार्दन स्वामीचे शिष्य संत एकनाथ महाराज, तुका संत तुकाराम महाराज, कळस देवळाच्या शिखरावरील शुभचिन्ह, भजन देवाची आळवणी करणारे पद, बहिणी म्हणे संत बहिणीबाईच्या नाममुद्रा। देन हमारा आता अभंगाचे अर्थ, तो वारकरी संप्रदाय रूपी मंदिराची उभारणी कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई म्हणतात, संत कृपेमुळे ही वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत पूर्ण झाली, फलद्रूप झाली। संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाय रचला, म्हणजे वारकरी पंथाची स्थापना केली आणि हे वारकरी संप्रदायाचे देऊळ उभे केले। संत नामदेव या मंदिराच्या भिंतीचे दगड झाले, त्यांच्या संत कार्यामुळे देवालयाचा गाभारा रचला गेला। जनार्दन स्वामीचे शिष्य संत एकनाथ यांनी या मंदिराच्या भागवत रूपी भागवत हा ग्रंथ भक्कम खांब दिला, त्यांनी या मंदिराच्या डोलारा पेलला। इसके बाद आता है संत तुकारामांनी त्या देवळाला कळस चढवला, त्यांचे कार्य उत्तुंग ठरले। या मंदिरात विठ्ठलाचे भजन सावकाश म्हणा, भक्तिभावाने या मंदिराची पूजा करा। संत बहिणाबाई म्हणतात, या मंदिरांवर भक्तीचे निराश डोलाने फडकत आहे। या मंदिराचे विवरण मी भक्तिभावाने केले आहे। इसके बाद आता है पैराफ्रेज ऑफ द पोयम, जिसे आप वीडियो पॉज कीजिए करके देखिए। वीडियो पॉज कीजिए और पैराफ्रेज ऑफ द पोयम इंग्लिश में रीड कर लीजिए, ताकि आपको ये जो पोयम है उसका जो मीनिंग है वो अच्छी तरह से समझ में आ जाए। हम बढ़ते हैं फिर कृति स्वाध्याय उत्तरे की तरफ। तो सबसे पहले हम देखते हैं कविता और इसके शब्दार्थ देख लेते हैं। संत कृपा, संताच्या कृपाशीर्वाद, फळा आली, सफल झाली, यशस्वी झाली, पाया मूळ दगड ज्योते उभारिले, उभे केले देवालय मंदिर देऊळ, त्यांच्या किंकर भित्तीच्या दगड तेने त्यांनी आवार गाभारा प्रांगण दिगला दिला, सावकाश हळूहळू संत गतीने फळकती लहरतात ध्वजा, झेंडे, निशाण, पताका, निरूपण, प्रवचन, निर्वेदन, कीर्तन, भोजा, छान, सरस, तालेवार, बोजेवार, स्वास्तीवर। चौकटी पूर्ण करा। वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभे करणारे साहित्य रूपी संत, कळस चढवणारे संत तुकाराम, पाया रचणारे संत ज्ञानेश्वर, भिंती उभारणारे संत नामदेव, खांब होणारे संत एकनाथ। देन आता है वारकरी संप्रदाय रूपी इमारती संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा। पाया रचने वारकरी संप्रदायाची स्थापना केली, आवार रचने परिसराने प्राचार्याने व्यापक केला, खांब होणे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले, कळस चढवणे परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला। इसके बाद में आता है सहसंबंध लावा। संत ज्ञानेश्वर, खांब संत नामदेव, कळस संत एकनाथ किंकर, संत तुकाराम, पाया। इसके आंसर्स देख लेते हैं। संत ज्ञानेश्वर पाया, संत नामदेव किंकर, संत एकनाथ खांब, संत तुकाराम कळस। त्यांनी योग्य पर्याय लावा। फळा येणे, सफल होणे, निरूपण करणे, विवेचन करणे। देन शब्दजाल पूर्ण करा। कवितेतील आलेल्या 5 संतांची नावे संत ज्ञानदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत नामदेव। देन शब्दांचे अर्थ लिहा। कृपा, आशीर्वाद, संत, सज्जन, देवालय, देऊळ, किंकर, दगड।
देन मला आता है काव्य सौंदर्य, तुका झाल्याचे कळस, भजन करा सावकाश या ओळीच्या भावाने स्पष्ट करा. संत बहिणाबाई यांनी या अभंगात वारकरी संप्रदाय रूपी देवळाचे रूपक वापरले आहे. त्या म्हणतात संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराच्या पाया रचला म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यानंतर संत नामदेवांनी यांच्या भीती बांधून विस्तार केला. संत एकनाथांनी या मंदिराला खांबाची बाळकटी दिली. या वारकरी संप्रदायाला संपूर्ण वैभव संत तुकारामांनी प्राप्त करून दिले. म्हणजे या मंदिराचे कळस संत तुकाराम झाले आणि ही इमारत पूर्ण झाली. आता ईश्वराचे भजन शांत चित्ताने व सावकाशपणे म्हणूया. इसके बाद आता है ज्ञानदेवाने रचिला पाया, उभारिले देवालय या ओळीचे अर्थ स्पष्ट करा. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला सुमारे 800 वर्षाची दीर्घ परंपरा आहे. वारकरी संप्रदाय हे जणू भक्तिरसाचे देऊळ आहे अशी कल्पना संत बहिणाबाईंनी या अभंगात साकार केली आहे. या वारकरी संप्रदाय रूपी मंदिराची निर्मिती कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई म्हणतात की या देवालयाच्या पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला. पाया मजबूत असेल तर त्यावर इमारत उभी राहते. संत ज्ञानदेवांनी या देवळाच्या पाया रचला आणि या देवालयाची उभारणी केली. म्हणजेच संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली असे संत बहिणाबाईंनी या चरणातून सुचवायचे आहे. संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते. याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. आपल्या अभंग ओव्यामधून त्यांनी जनमानसांवर सुसंस्कार केले. त्यांची पराक्रमाची पूजा केली. ढोंगीपणावर कडारून प्रहार केले. आपल्या कार्यामधून संतांनी समाजात समता, ममता व बंधुभाव रुजवला. सत्यशिवाय सुंदर या मूल्यांची जणवूक केली. जे खेळांची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो असे संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितले. तर जे का रंजले गांजले त्यासी मने तो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा अशा सदाचाराची शिकवण संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिली. बल तोची देव जाणावा असा संदेश देऊन समर्थ रामदासांनी आम्हाला प्रयत्नवादी बनवले. अशा प्रकारे संतांचे कार्य नेहमीच समाजाला मार्गदर्शक ठरले आहे. अब हम बढ़ते हैं पुढील कवितेतील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. तो फर्स्ट है कविता संतवाणी, संत कृपा झाली. प्रस्तुत कवयित्री संत बहिणाबाई. प्रस्तुत कवितेचा विषय वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचे वर्णन केले आहे. प्रस्तुत कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. तो संत कृपा झाली, इमारत फळा आली. वारकरी संप्रदायाची उभारणी कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई म्हणतात, संतांची कृपा झाल्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत पूर्ण झाली. इसके बाद आता है प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांच्या मोलाचा वाटा आहे. या इमारतीची जणवूक करण्याची जबाबदारी मराठी जनतेवर आहे. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे लिहा. प्रस्तुत अभंगाची रचना साधी सुलभ आहे. इमारतीचे रूपक योजलेले आहे. वारकरी संप्रदायाची थोर परंपरा सांगितलेली आहे. संत कृपेचे महत्त्व सांगून संप्रदायाचा झेंडा फडकत ठेवण्याचे आवाहन संत बहिणाबाईंनी आत्मीयतेने केले आहे. म्हणून ही अभंग रचना मला आवडते. इसके बाद में है शब्दांचे अर्थ. आभार, अंगण, सावकाश, संत, ध्वज, झेंडा, बोजा, छान. देन भाषाभ्यास. फर्स्ट इज अलंकार. पुढील उदाहरणातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा. सो आप यहाँ पे देखिए आंसर. आईचे प्रेम सागर सारखे, प्रेमळपणा, गावचे सरपंच कर्ण सारखे, दानशूरपणा, राधाचा आवाज कोकिळा सारखा, मधुरपणा, दॅट इज गोडवा. इसके बाद आता है वचन बदला. इमारत, इमारती, देवालय, देवालय, खांब, खांब, कळस, कळस. इसके बाद है विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. कृपा व कृपा, सावकाश, जलद, पाया, माथा, सज्जन, दुर्जन. देन आता है लिंग ओळखा. आभार नपुसकलिंग, खांब पुल्लिंग, इमारत स्त्रीलिंग, ध्वज पुल्लिंग.
देन लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा तो देखिए निरूपण एंड जनार्दन। इसके बाद में आता है विराम चिन्ह, नावांपुढे विराम चिन्ह लिया तो उद्गार चिन्ह, देन प्रश्न चिन्ह। तो बच्चों इसी के साथ में हमने पोएम 2 का पार्ट अ और पार्ट ब दोनों फिनिश किए। अब हम नेक्स्ट वीडियो में करने वाले हैं चैप्टर 3 बेटा में एक तो है कि डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स, आपको वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स भी मिलेंगे, तो आप देखते रहिए वीडियोस।